So what's up everybody, it's your adventure आशुतोष back with the new game with the new video guys. So जैसे guys काफ़ी टाइम के बाद मेरी वीडियो आ रही है, so I hope आप सब लोग ठीक है. तो ये वीडियो मराठी में होने वाली है, ये ब्लॉग मराठी में होने वाला है. तो कसं काय मुंबईकर काय म्हणतात सर्वांनी. तर गाईज आम्ही लोक आज आलो एक जेजुरीला. जेजुरी खूप मोठं टेम्पल आहे, पुण्यावरून 40 ते 50 किलोमीटरच्या आतमध्ये आहे आणि खूप मोठं प्रसिद्ध हे टेम्पल आहे. तर आम्ही इकडे आलोय, मी आणि माझे वडील आहेत माझ्या. काय काय म्हणतात जेजुरी बद्दल? हॅलो, चालू आहे माईक तिकडे. जेजुरी हे मल्हारी मार्तंड एक दैवत आहे. ते फार प्रसिद्ध आहे. तिथे आम्ही आलेलो आहे आणि आता थोडा उशीर आम्ही दर्शन घ्यायला जाणार आहे वरती. ते एकदम योग्य रीतीने ये वाला साईड सलमान खान वाला सलमान खान करतो ना तसं. तर मग सो बेसिकली हे होली प्लेस आहे आणि खूप लग्नानंतर लोक इकडेच येतात. म्हणजे लग्न झाल्यावरती पहिलं ते देवाला दर्शन म्हणून खंडोबाचंच नेहमी हे करतात. मोस्टली ते म्हणजे हेच आहे पहिल्यापासून. असं मी तर किती वर्षापासून तेच बघतोय. कुणाचं बी लग्न आता पहिलं जेजुरीचं दर्शन घेतात एकदम सर्वात पहिले. ते आता मी पण जेजुरीला आलो आहे पुढल्या वर्षांनी, तर आम्ही ते जाऊन दर्शन करणार आहे. तर चलो गाईज, पप्पा फर्स्ट टाइम कॅमेरावरती बोलतात आहे म्हणून त्यांना अनकम्फर्टेबल आहे, बट स्टील ही ट्रायड इज बेस्ट. सो लेट्स गो नाव. आता आम्ही लोकांनी इथे एक कैलाश लॉज करून आहे, खूप मस्त आम्हाला रूम भेटला आहे. त्या रूममध्ये आम्ही जस्ट रेस्ट केला. आता आम्ही फ्रेशन अप झालो आहे. आम्ही सकाळी ठाण्यावरून ट्रेन पकडली आहे 9:30ची कोयना एक्सप्रेस. त्याच्याने आम्ही उतरलो इकडे ऑलमोस्ट 2 वाजता. 2-2:30 वाजेपर्यंत आम्ही जेजुरी स्टेशनला उतरलो, विच इज नेक्स्ट टू पुणे स्टेशन. पुणे स्टेशनचा नंतरचं स्टेशन लागलं जेजुरी. तर आम्ही इथे उतरलो. तिकडनं आम्ही नाश्ता केला. नाश्ता वगैरे करून आम्ही इकडे आलो. आता फ्रेश झालो. आता वाजलेत ऑलमोस्ट, तुम्ही इकडे पाहू शकता 4:30. तर आता आपण निघूया. मस्त मी रेडी झालोय. आता मी बुटं घालतो आणि असं मोठा भाऊ तो रेडी होतोय, वहिनी पण रेडी होणार. मग आम्ही जाऊ खाली आणि बघू काय काय इथे शॉप्स आहे, तिकडे काय काय भेटत आहे ते आपण बघू, प्रसाद घेऊ आणि टेम्पलवरती जाऊ. ते डोंगरावरती आहे. मी पण फर्स्ट टाइम आलो आहे, मला एवढं काय माहीतच नाही आहे. तर आपण तिथे गेल्यानंतर आपल्याला कळणार का ते टेम्पल किती मोठं आणि केवढ्यावरती आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहत आहात ॲडव्हेंचर आशुतोष. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आहात तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअरसुद्धा करा आणि तुमचे मत काय आहे ते कमेंट सेक्शनमध्ये टाका. तेव्हा चला सर्वांनी, पीस आउट, लेट्स गो. सो गाईज, आता आम्ही निघालोय खाली. सर्व रेडी झाले तर इथे, लेट्स गो. तर गाईज, तुम्ही इथे बघू शकता असे कपल्स येतात, त्यांच्या बायकांना ते उचलून घेऊन जातात वरपर्यंत चढत जातात. गाईज तुम्ही बघू शकता इकडे, आप लोग देख सकते हो गाइस. मैं आपके लिए एकदम इजी करता हूँ. यहाँ पे हस्बैंड अपनी वाइफ को लेके आते हैं और उठाते, कंधे पे उठा के लेके जाते हैं यहाँ से.
गाईस खूप वरती चढायला पडतोय तर ऑलमोस्ट आता खूप वरती चढलो आम्ही लोक. गाईस यू कॅन चेक आउट द बॅक साइड ऑफ मी. इट्स ऑलमोस्ट अ ह्यूज. See how many people are there. काय येतो अंकित भाऊ? एकदा किचन घेतले ना. हो एक नंबर. तर नवीन बाईक साठी किचन आहे. Guys, खूप सारे किचन इथे इथे बघू शकता तुम्ही. हो एक नंबर. गाईस इथे नवीन बाईक साठी किचन घेतलंय. खूप रावस एक नंबर. सो गाईज भरपूर लोक आले तिकडे आणि तुम्ही पाहू शकता ऑलमोस्ट तिथे आता संध्याकाळचे 4:30 वाजले 5 वाजले आणि तो हायवे तिकडे ट्रेन जाते आणि जी नदी आहे जे तुम्हाला गुगल वरती पण दिसणार, गुगल मॅप्स वरती पण. तर भरपूर लोक आले तिकडे, भरपूर लहान मुलं आले तिकडे. अंकित भाऊ प्रसाद घेतलाय, पप्पा पण बाजूला उभे. आपण जाणार आहोत वरती आता. खूप पब्लिक लोक इकडे. सो गाईज हे जे टेम्पल आहे हे बेसिकली 12th सेंचुरी मध्ये होऊ शकतं. इकडे खूप म्हातारे लोक पण येत, मजबूत पब्लिक आली आहे इथे. बघू शकता तुम्ही.